स्टंटबाजी जीवावर बेतलेली आहे। नागपुरात मकरधोकडा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झालाय। सांडव्याच्या भिंतीवर चढून तरुणांची स्टंटबाजी सुरू होती। पोहता येत नसल्याने मात्र या सांडव्याच्या भिंतीवर चढून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झालेला आहे। नागपूरमधला हा धक्कादायक प्रकार आहे। स्टंटबाजी याआधी सुद्धा अनेकांच्या जीवावर बेतल्याचं आपण पाहिलेलं आहे। मात्र नागपुरात मकरधोकडा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे। अशातच या सांडव्याच्या भिंतीवर चढून तिथे स्टंटबाजी 3 तरुणांकडून सुरू होती। अशातच या सांडव्याच्या भिंतीवरून वर चढून जाण्याचा हा स्टंटबाजी तरुणाच्या जीवावर बेतलेली आहे। बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया। अमर, याआधी अनेकदा अशाच प्रकारची स्टंटबाजी जीवावर बेतल्याच्या अगदी नुकत्याच घडलेल्या घटना आहेत, तरीही रील्स बाजांना, अशा स्टंटबाजांना अजिबात त्यातनं काही धडा घेता येत नाहीये का? अतिशय दुर्दैवी ही अशी घटना आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा धरण आहे, तिथले हे चांगलं त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत होतं। गेल्या काही दिवसापासून नागपुरात जो पाऊस झाला होता त्यानंतर सर्व धरण भरले होते आणि सांडव्यांवरून पाणी ओसंडून वाहत होतं। मकरधोकड्यालाही गेल्या काही दिवसांपासून गर्दी होत होती आणि हे तरुण जे होते ते सांडव्यावर चढण्याकरता चढत होते। 3 तरुण, त्याच्यात एक तरुण वरती सांडव्यावर होता तर 2 तरुण चढण्याचा प्रयत्न करत होता। तेव्हा एका तरुणाला, जो सांडव्यावर उभा असलेला तरुण आहे, तो एका तरुणाला ओढतो आहे आणि त्यानंतर त्याचा ओढताना त्यांच्या दोघांचा एकमेकांमधून हात सुटतो आणि जो ओढत असलेला, जो सांडव्यावर उभा असलेला तरुण आहे, तो धरणाच्या म्हणजे पाण्याच्या बाजूला पडतो आणि त्याच्यात त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला। ते जे 2 तरुण आहे त्यांचा हात निसटला आणि त्याच्या खालती एक जण, जो तरुण आहे त्याला आधार देत आहे, ते 2 जण जबरी जखमी झाले। पण या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा असे धोकेबाज ज्या ठिकाणी आहे तिथे अशी स्टंटबाजी करणे, रील्स करता जाणे किती धोकादायक असतं, कसं लोकांच्या जीवावर बेततं हे आपण आपल्या समोर आलेलं आहे। यापूर्वी नागपूर जिल्ह्यात अशा घटना यापूर्वी पण घडलेल्या आहे आणि आता पुन्हा एकदा घडलेली आहे। त्यामुळे लोकांनी स्वतःहून कुठेतरी या बाबतीत जागरूकता ठेवणं किंवा सतर्कता ठेवणं आणि काळजी घेणं फार जरुरी आहे आणि प्रशासन याबाबत उपाययोजना करतं, वारंवार आव्हान करतं, तरी बेधडकपणे लोक त्या ठिकाणी जात असतात आणि अशा दुर्दैवी घटना घडत असतात। आता नागपुरात घडली आहे, काही दिवसांपूर्वी आपण लोणावळ्यात पाहिलेलं आहे, सातारा महाबळेश्वरला पाहिलंय आणि सातत्याने अशा घटना राज्यात संपूर्ण ठिकाणी घडत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।